आता इथं बघा, इथं एक छोटीशी जागा तयार केलेली आहे. या समोर या तुम्हाला दाखवतो. इथं बघा एक छोटीशी जागा तयार करण्यात आलेली आहे. या जागेमध्ये लाकूड फसलेलं आहे बघा, अजूनही फसलेलं लाकूड आहे ते. तर हे कशासाठी होतं, हे ज्या वेळेस शत्रूनं इथं एक दरवाजा असायला पाहिजे होता, ते दरवाजाचे लॉक सिस्टमही इथं वरती अजूनही आहे. तिथं समोर या, इकडं समोर एकदा लॉक सिस्टम दाखवा दरवाजाचे. हे वरती बघा दरवाजाचे लॉक सिस्टम तुम्हाला इथं दिसत असतील. हे लॉक सिस्टम सेम असे लॉक सिस्टम समोरच्याही साईडनं आहे. आणि ही देवडी बघा, ही एक देवडी बघा, तुम्हाला मी पहिले ती दाखवली जिच्यात लाकूड फसलेलं होतं. आणि ही देवडी एक. आता याच्यामध्ये काय असायचं, इथं दरवाजा लॉक केल्यानंतर इथं लगेच एक मोठा खांब, लाकडाचा खांब म्हणा, नाही तर कधी अशी एखादी वस्तू, आडवी वस्तू इथं फसवलेली असायची. याने काय व्हायचं, दरवाजा जरी तोडला हत्तीनं, पहिले तर शक्यतो एवढे दरवाजा तोडायचे म्हणजे हत्तीनं किंवा महाकाय प्राण्यांच्या मदतीनं तोडल्या जायचे. जर तोडला तर तोडल्यानंतर जसं आपण एखादी वस्तू आपण तोडतो, तर तोडल्यानंतर आपण तिच्यावर ज्यावेळेस दाब टाकतो, प्रेशर टाकतो, त्यावेळेस आपण तिच्यावरती प्रेशरनं गेल्यानंतर आपलाही तोल पुढे जातो. तसं दरवाजा तुटल्यानंतर जसाही त्या प्राण्याचा म्हणा किंवा त्या वस्तूचा जसं तोल ह्या लाकडावरती येईल, तर ती त्याला एकदम लागून काय होणार, डॅमेज होणार ती वस्तू. हा एक याच्या मागचा इंटेन्स असू शकतो. किंवा दुसरा असा की जर जो महाकाय प्राणी हत्ती, आता जर त्याला इथून समोर आणायचं आहे तर हे तोडल्या बिगर शक्य नाही, तर हे तोडूनच त्यांना पुढे यावं लागेल. म्हणजे याचा अर्थ असा होतो की शत्रूचं जी ताकद आहे, शत्रूची जी आपण त्याला शत्रूची जी ताकद म्हणतो, त्या ताकदीला पूर्णपणे तोडण्याचं काम इथं करण्यात आलं आहे. त्याची वेळ, शत्रूचा जास्तीत जास्त वेळ आणि जास्तीत जास्त ताकद ही खर्ची करण्याचं काम इथं करण्यात आलं आहे. आता तुम्हाला अजून एक महत्त्वाचं दाखवतो मी, तुम्ही समोर या थोडंसं.